श्री स्वामी समर्थ सर्वांना. काल स्वामीनारायणला रात्रीचं झाल्यानंतर मुक्काम केला देहूमध्ये. सकाळी लवकर उठून असं चष्मा टोपी घालून ते टकाटक तयार. मग काही स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि निघालो पुढच्या लोकेशनला. पुढचं लोकेशन होतं संत तुकाराम महाराजांचं संस्थानमध्ये गेलो. अशी त्यांची पालखी होती, तिथंही दर्शन करून आतमध्ये गेलो. आधी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यावं म्हटलं. मग तिकडे शेजारी संत तुकाराम महाराजांचं मंदिर होतं, तिथं जायचं होतं. उन्नती बा कशी डोकं ठेवून पाया पडते. आपली मुलं आपल्यालाच बघून मोठी ह्यात होतात, ह्यात काही खोटं नाही. इथं देहूमध्ये असं संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. खरंच बघायला भेटलं, भारी. खरंच भाग्य आहे की बघायला भेटते आपल्याला. असं महाराष्ट्रात सुद्धा बघायला खूप सारं आहे धार्मिक ठिकाणं. धार्मिक महत्त्व म्हणजे इथं संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, तपस्थळ आणि समाधीस्थळ हे एकच आहे. किती भारी आहे बघा. आता ते बघायचंच आहे, पण आधी विठ्ठल रुक्मिणीच्या पाया पडून घेऊयात. सकाळ सकाळ असं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं, बाहेर आलो, तुळशी वृंदावनचं दर्शन घेतलं, निघालो.